नमस्कार. सांगायला आनंद होतो की मी अजिंक्यच फाउंडेशनतर्फे अजून एक मोफत वैद्यकीय चाचणी शिबिर आम्ही यशस्वीरित्या पार पाडलेले आहे. काल म्हणजे दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी सेंट क्रिस्पिन्स इथे राहणाऱ्या छोट्या मुलींसाठी हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. इयत्ता 1ली ते 10वीत शिकणाऱ्या एकूण 126 मुलींनी या शिबिरात सहभाग घेतला होता. यासाठी आपण सर्व मुलींची प्रारंभिक माहिती नोंद करून घेतली आणि त्यांची संपूर्ण तपासणी केली. अगदी डोळे आणि दातसुद्धा यावेळी तपासण्यात आले. आपल्या डॉक्टर दीप्ती, डॉक्टर अनघा आणि सोनल मॅडमनी त्यांना त्यांचे डोळे, दात आणि संपूर्ण शरीराची, त्वचेची काळजी कशी घ्यायची, स्वच्छता कशी राखायची, हे या शिबिरादरम्यान एक एक मुलीला समजावून सांगितलं. मी अजिंक्यच फाउंडेशनतर्फे जेव्हा जेव्हा आपण आरोग्य तपासणी शिबिरं घेतो, तेव्हा तेव्हा त्या तपासणीतून आढळलेल्या निदानांचा आपण पाठपुरावा करतो. त्या विषयातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन त्या मुलाला त्याचा फायदा व्हावा, जेणेकरून त्याचं भविष्य आनंदी आणि सुदृढ व्हावं, याचा आपण पुरेपूर प्रयत्न करतो. आणि याचसाठी यावेळेला मूलभूत तपासणीसोबत आपण डोळे आणि दातांची तपासणीसुद्धा केली. सकाळी दोन्ही वेळा घासते का? नाही घासत ना, सकाळीच घासते, पण ते पण छान नाही घासत. तू तुझ्या दात बघ, सगळं येल्लो येल्लो तुला लागलेलं आहे. असं कसं लागलेलं असेल? ते दात कोणत्या कलरचे असतात? मग ते कसे दिसायला पाहिजे? सगळे दिसायला पाहिजे का? कसं नको व्हायला. त्यामुळे कसं करायचं, आपण सकाळी उठलो की छान ब्रश करायचा, ब्रेकफास्ट केला की चूळ करायचं, दुपारी जेवलं की चूळ करायचं, आणि रात्री जेवल्यानंतर परत एकदा काय करायचं, ब्रश करायचा. मधात पिवळे दिसणारच नाही. जीवनातला आनंद इतर गोष्टींबरोबरच आपल्याला खाण्यातून मिळतो आणि त्या खाण्यासाठी आपले दात सुदृढ, बळकट, स्वच्छ राहिले पाहिजेत. ते कसे राखायचे याचं मार्गदर्शन आपल्या डॉक्टरांनी केलं. त्याचबरोबर नीट दिसत नाही, कंटाळा येतो, बघायचा कंटाळा येतो, वाचायचा कंटाळा येतो, लक्ष द्यावंसं वाटत नाही, याचं मूळ डोळे नीट नाहीत, डोळ्यांमध्ये ताकद नाही, हेही असू शकतं. वेळेपलीकडे जाऊन अगदी मनोभावे काम करणाऱ्या आमच्या या टीमचं मनापासून अभिनंदन आणि अभिमानसुद्धा आम्हाला वाटतो.